चेंबूर प्रकरणातील अहवाल हा चोरांना वाचवण्याचा प्रयत्न, दोषींना मनसे धडा शिकवणार. संदीप देशपांडेंचा इशारा. म्हणाले, आता महाराष्ट्राची बदनामी होत नाहीये का? चेंबूर घटना प्रकरणी आलेला अहवाल म्हणजे चोरांच्या चोरीची चौकशी करून चोरांना दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल. अशा चोरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते. चोरांना मनसे धडा शिकवणार हा शब्द आहे. यासाठी जबाबदार असलेल्या पालिका अधिकारी परदेशीयांची निलंबनं का झाली नाहीत? या गोष्टीमुळे महाराष्ट्राची बदनामी होत नाही का, असा संतप्त सवाल करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पालिका आयुक्त आणि महापौर यांच्यावर टीका केली आहे. मुंबई शहरातील चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात 30 जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड उन्मळून पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर 5 लाख रुपये तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर 2 लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून ती तातडीनं लागू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र चेंबूर झाड पडण्याच्या दुर्घटनेमध्ये रस्ते विभाग आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. याच मुद्द्यांवर बोट ठेवत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आणि टीका केली आहे. तुम्ही माझ्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे काही चोरांनी चोरांसाठी दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल आहे. निर्लज्जपणाचा कळस काय असू शकतो तो म्हणजे हा अहवाल. जो काय माझ्यापर्यंत अहवाल आलेला आहे माध्यमाच्या विचारनं, एकतर 2 लोकांची त्याच्यामध्ये समितीमध्ये नावं आहेत. एक अभियांत्रिकी काहीतरी हे अभियांत्रिकी विषयात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांची समिती. मला अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असं मी समजतो. त्यांचा झाड पडण्याच्या घटनेशी काय संबंध आहे किंवा त्यांची काय एक्सपर्टी आहे मला समजलेलं नाही. नंबर 1चा प्रश्न. नंबर 2, आपल्याला आठवत असेल, 1 मिनिट तुम्हाला हे बोलायचं आहे, मग मला डिस्टर्ब होतं ना. नंबर 2, जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत. काल आपल्याला आठवत असेल तर आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. ती पत्रकार परिषद घेताना आम्ही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली, आपल्याही निदर्शनास आणून दिलेली, की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार, या संदर्भातला पत्र 2024ला महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ. त्याच्यावर माझ्याकडे ते पत्र आहे. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा शेरा आहे की एक्झामिन अँड डू द नीडफुल. मग 2024 ते 2026 जे आत्ताच्या अहवालात म्हटलंय की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करू, ते हे 2 वर्ष गार्डन सुपरिटेंडंट श्री परदेशी यांनी का केलं नाही, या संदर्भात अहवालामध्ये कुठेही उल्लेख नाही. आज तुम्ही सांगता की आम्ही ते करू, मग 2 वर्ष तुम्ही का नाही केलं जेव्हा तुमच्याकडे ती टेक्नॉलॉजी अवेलेबल होती? बरं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की जो कंत्राटदार आहे त्याला आम्ही जबाबदार धरून त्याला काय 2 लाख रुपयाचा दंड. हे जे कंत्राटदार आता नेमलेले आहेत यांच्याकडे कुठलीही एक्सपर्टी नाही. मग त्यांना नेमणारे अधिकारी कोण होते? मग त्यांचा त्याच्यात दोष नाही का? ज्या कंत्राटदारांनी काय ते ट्री कटिंग करायचं नाही करायचं याच्या संदर्भातला अहवाल आता जर आपण टेंडर कंडिशन बघितली तर टेंडर कंडिशन 30 मध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की वर्षातनं 2 वेळा झाडाचा सर्वे झाला पाहिजे. अहवालामध्ये म्हटलं सर्वे झाला तर रिपोर्ट कुठे आहे त्या झाडाचा? त्या झाडाचा रिपोर्ट तुम्ही सार्वजनिक करा जर तुम्ही खरोखर केला असेल रिपोर्ट तर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.